मंत्री अतुल सावे माझ्यासोबत आहेत. काय सांगाल? इम्तियाज जलील यांनी जो माझ्यावर आरोप केला अतिशय तथ्य नाही त्याच्यात. कारण की ज्या भागात त्यांच्यावर हमला झाला त्या भागामध्ये आमचा कुठलाही उमेदवार उभा नाही. आणि ही जी मंडळी ज्यांनी त्यांच्यावर आज अटॅक केला ती सगळी मंडळी ही MIMचीच मंडळी आहेत, माजी नगरसेवक आहेत ज्यांना तिकीट मिळालं नाही. आणि त्यांचा आरोप असा आहे की इम्तियाज जलील यांनी भ्रष्टाचार केला, आर्थिक व्यवहार करून तिकीटं दिली. त्याच्यामुळे जे माजी नगरसेवक त्यांचे होते त्यांनी त्यांच्यावर 2-3 दिवसापूर्वी मोर्चाही काढला होता. जर ह्यांना एवढी होतं तर त्यांनी पोलिसला पत्र का दिलं नाही, पोलिसला प्रोटेक्शन का घेतलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांची नावं जर माहीत आहेत तर तुम्ही गुन्हा दाखल करावा आणि त्यांना पोलिसांकडे अटक करण्याची मागणी करावी. ते तुमचीच मंडळी आहेत, तुमच्याच पक्षाची आहेत, MIMचीच मंडळी आहेत. आणि त्याच्यामुळे आणि म्हणून हे स्टंटबाजी करून इम्तियाज जलीलला काय मीडिया मॅन आहे त्याच्यामुळे त्याला ही सवय आहे की स्टंटबाजी करून कुठून तरी लाईमलाईटमध्ये यायचं. साहेब, त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केला, याचं कारण काय? मी सांगतो ना, त्याच्यातला एकही माणूस कधीही माझ्याबरोबर कुठेही बघितलेला असेल तर मी मानीन की माझ्या हे सगळी MIMचीच मंडळी आहे, MIMचेच माजी नगरसेवक आहेत जे हे सगळे त्यांच्यावर अटॅक करतायत. आणि ही MIM मधले ज्यांना तिकीटं दिली नाही आणि दुसऱ्यांकडून तुम्ही आर्थिक व्यवहार केल्यामुळे त्यांचं ॲलिगेशनही सगळ्यांचं इम्तियाज जलीलवर आहे की त्यांनी भ्रष्टाचार करून यांनी आर्थिक व्यवहार करून तिकीट वाटले. जसा विधानसभेमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला तुमच्या विरोधामध्ये, तसंच कुठेतरी महानगरपालिकेमध्ये चित्र काय दिसतं झालंय की लोकसभेमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, विधानसभेत पण त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि आता त्यांना वाटते की महापालिकेत पण त्यांचा पराभव होईल, म्हणूनच ते अशी स्टंटबाजी करतात आणि सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतात. नक्कीच असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, छत्रपती संभाजीनगर.